राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विठ्ठल कांगणे सरांचं इंस्टाग्रामचं अकाउंट हे सस्पेंड झालेलं आहे. जवळपास 1.7 मिलियन म्हणजे 17 लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स होते. परंतु तुम्हाला हे नसेल माहिती की माझं स्वतःचं अमोल कोळेकर पाटील या नावाचं इंस्टाग्रामवरचं अकाउंट हे देखील सस्पेंड झालंय, ज्याच्यावरती 1 लाख फॉलोअर्स होते. आणि हे फक्त माझ्यासोबत घडले का तर नाहीये. विठ्ठल कांगणे सर आणखी असे काही महाराष्ट्रातले तमाम क्रिएटर आहेत जे सरकारच्या प्रश्नांवरती भूमिकेवरती वारंवार प्रश्न विचारतात. महाराष्ट्रातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा आवाज उठवत राहतात. महाराष्ट्रातल्या तमाम जनतेसाठी नेहमी सरकारसोबत भांडत राहतात. त्या प्रत्येकाचं अकाउंट सस्पेंड होणार आहे. ज्यांची झाली नसतील त्यांना जर वाटत असेल की आम्ही सेफ झोनमध्ये, तुम्ही डेंजर झोनमध्ये ऑलरेडी आहात. त्यामुळं माझ्यासोबत जे घडलं ते इतरांसोबत घडू नये यासाठी तुम्हाला सगळ्यांना एकत्र यावं लागेल. कारण आपलं अकाउंट का सस्पेंड केले? कारण आपण अशोक खराच्या विरोधामध्ये आवाज उठवत होतो. अशोक खराच्या प्रकरणामध्ये अनेक खुलासे करत होतो. अनेक गोष्टी अशा होत्या ज्या सर्वसामान्य माणसांच्या होत्या, त्या आपण सरकारच्या दरबारी मांडत होतो, भांडत होतो. म्हणून हे सरकारला नको आहे. म्हणून सरकारनं त्यांची मर्दानगी दाखवून दिली अशा प्रकारे सामान्य पत्रकारांवरती कारवाई करून. त्यामुळं अमोल कोळेकर पाटील हे अकाउंट जरी सस्पेंड केलं असलं तरी अमोल कोळेकर पाटलांचा आवाज कधीही कोणी बंद करू शकत नाही. त्यामुळे आपण परत उभा राहिलोय, परत सुरू केलंय अमोल कोळेकर पाटील बॅकअप नावाचं एक नवीन अकाउंट. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल, कमेंट बॉक्समध्ये पिन करून देईल. नक्की जाऊन फॉलो करा अजूनपर्यंत फॉलो नसेल केलं तर. आणि अशा प्रकारे कुठल्याही प्रकारच्या नाजायज अवलादींना घाबरवत असेल तर भीक घालू नका. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.